भांडूपमधील न्यूकेम कंपनीचे मालक निमिष सुरा यांच्या विरोधात जमीन बळकावल्याच्या प्रकरणाचा गुन्हा दाखल झालाय। तक्रारदार नीरज माळवी यांच्या आई भावना प्रकाश माळवी यांचा आणि त्यांच्या 3 भाऊ अर्थात तक्रारदार नीरज माळवी यांच्या तिन्ही मामांचा न्यूकेम कंपनीच्या जागेवर वारसा हक्क होता। परंतु कालांतराने भावना प्रकाश माळवी यांचे निधन झाल्याने त्यांच्या तिन्ही भावांनी तसेच न्यूकेम कंपनी यांनी संगनमत करून भावना माळवी यांचा या जागेवर कोणताही वारसा हक्क नसल्याचे मुलुंड येथील शासकीय कार्यालयात खोटे शपथपत्र दाखल करून ही जमीन बळकावली व माळवी कुटुंबियांची फसवणूक केली। या संदर्भात न्यूकेम कंपनीचे मालक निमिष सुरा यांना या संपूर्ण प्रकरणाची कल्पना असताना देखील भावना माळवी यांचा 5% शेअर विकत घेण्यात आला। या संपूर्ण प्रकारानंतर भावना यांचा मुलगा तक्रारदार नीरज माळवी यांनी आपण या जागेचे वारसा हक्क असल्याचे पुरावे भांडूप पोलिसांसमोर सादर केल्यानंतर भांडूप पोलिसांनी न्यूकेम कंपनीचे मालक निमिष सुरा यांच्यासह तक्रारदार नीरज यांच्या तिन्ही मामांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाचा सखोल तपास भांडूप पोलीस करत असून न्यूकेम कंपनीचे मालक निमिष सुरा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। एकीकडे प्रदूषण नियामक मंडळाचे नियम धाब्यावर बसवून प्रशासनाने कार्यवाहीचा बडगा उचलला असताना दुसरीकडे निमिष सुरा हे जमीन बळकावल्या प्रकरणी कायद्याच्या कचाट्यात सापडलेत, ज्यामुळे हे प्रकरण आता न्यूकेम कंपनीला भोवण्याची शक्यता निर्माण झाली आहे। ब्युरो न्यूज, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।